शून्यावरती आउट झालाय. मोठी विकेट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. चला चला बॅटर जास्त वेळ घेत जाऊ नका आणि फिल्डिंग काही लगेच सेट होईल, कारण एक बॉल विकेट करतर बघा. मॅच आपली 7:15ला सुरू झाली, 7:50 झालेत, म्हणजे 7:15च्या आतमध्ये ही मॅच संपणं गरजेचं आहे. दुसऱ्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनने डिसिजन इथे सुपूर्द करा. आणि गोलंदाज गुरु बाबरे पहिल्याच बॉलवरती अफजल टिवालेची विकेट. वन डाऊनच्या भूमिकेत आलेत सात सिद्दीकी. आता ही जोडी अबी दिलवन दामतसाठी महत्वाची आहे. जर का हे दोन बॅटर आउट झाले तर मात्र संकटमय स्थिती अबी दिलवन दामतवरती येऊ शकते, कारण हे तीन आघाडीचे प्रमुख फलंदाज आहेत. गोलंदाज सय्यार गुरु बाबरे. पहिली ओव्हर आहे. रिव्हर्स शॉट. सात सिद्दीकीच्या बॅट मधून नजाकत भरा शॉट, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. विजय गुरु बाबरेच्या अगेन्स्ट आल्या आल्या रिव्हर्स शॉट सक्सेसफुल केला सात सिद्दीकीने. समोर उडवलाय, कव्हरच्या वरून चेंडू खेळलाय. खेळाडू धावतात, वेग चेंडूला आहे आणि दोन खेळाडूंच्या मधून चेंडू सीमा पार. आणखीन एक सात सिद्दीकीचा चौकार. पाटील म्हणून ज्यांची ओळख आहे ते अनिलजी विर्ले यांचं आगमन. अनिल साहेब आपण स्टेजवरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. 2 बॉल 2 चौकार, 3 बॉल मध्ये धावा आहेत 8. अनिलजी विर्ले यांचं शुभ आगमन. सात सिद्दीकीने पुन्हा एकदा चेंडू सर्कलला पार करत पुढे निघाला आणि तिसरा चौकार. 3 लगातार चौकार मारलेत गुरु बाबरेला सात सिद्दीकीने. हा इन फॉर्म बॅटर आहे आणि प्रमुख फलंदाज प्रमुख गोलंदाजावरती करतो आक्रमण. हॅट्रिक कंप्लीट, चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे सात सिद्दीकीने. आणि या विध्वंसक फलंदाजीला आता नियंत्रणाखाली आणणं गरजेचं आहे. ते जयगणेश तळवडेला, कारण यावर्षी फुल फॉर्म मध्ये अफजल टिवाले होता, तो आउट झाला. त्यानंतर सात सिद्दीकी जो ऑलराऊंडर आहे या टीमचा, आणि त्याच्याच बॅटिंग मधून आले ते 3 सलगचे चौकार. 4 बॉल मध्ये रन झालेत त्या 12. 51 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 10च आहे आणि इथे 4 बॉल मध्ये 12 झाले. टेन्शन आहे. पॉवर प्लेची ओव्हर. सात सिद्दीकी, अभित खोत या दोन फलंदाजांना आउट करण्याचं एक गोलंदाजाकडे चॅलेंज आहे. शॉट सात सिद्दीकीचा लॉंग ऑफला बीट करत समोरच्या दिशेने खोलून मारलाय. 5व्या बॉलवरती चौथा सलगचा चौकार.
आणि इथून इथून आता कमबॅक करणं गरजेचं आहे. रुपेश विर्लेचा या मैदानाचा रेकॉर्ड गेल्या वर्षीची मॅच मला आठवतीये, बुतिवली टीमच्या अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये 5 धावा या बॉलरने करू दिला नव्हता. आणि असा जवळपास 3 मॅचमध्ये रुपेश विर्लेने 6 पेक्षा कमी धावा वाचवलेले. आणि त्याचबरोबर नेरळ परिसर प्रीमियर लीग मध्ये त्याने जो बॉलिंग स्पेल टाकला होता, एकमेव बॉलर होता का ज्याने एकही चौकार आपल्या बॉलिंग मधून दिला नव्हता. असा रेकॉर्डवीर बॉलर आहे तो रुपेश विर्ले. आणि आता त्याला मैदानाच्या आतमध्ये तळवडे संघाला मॅच मध्ये घेऊन येणं ही जबाबदारी आहे. 24 बॉल 34 धावा रुपेश विर्लेचा स्पेल. सेकंड ओव्हर P2च्या ओव्हरला इथून सुरुवात. पहिला बॉल समोर येतो सात सिद्दीकी. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून गॅप शोधली आहे. चेंडू चाललाय भरदा वेगाने सीमा पार. अनस्टॉपेबल बॅटिंग साद सिद्दीकीची. आणि या आक्रमक शैलीला आता रोखणं मस्ट नीडेड विकेट जे गण तळवड्यासाठी येणं गरजेचं आहे. चारही चौकार आपण आधी पाहिलं, त्यानंतर हा चौकार. डिक्सर टीमचे कर्णधार रोहित सावंत. रोहित आपला डिसिजन सुपूर्द करा, बॅट और बॉल. डिसिजन आपण विपक्षी टीमला लवकर द्या. डिक्सर टीमचे कर्णधार, टॉस आपण जिंकलाय, डिसिजन विपक्षी टीमला आपण इन्फॉर्म करा. बॅटिंग, यस बॅटिंग स्वीकारली आहे डिक्सर टीमने आणि बॉलिंग असेल ती मात्र आंतरडवडी टीमची. गोलंदाज तयार रुपेश विर्ले, सात सिद्दीकी. प्रत्येक टप्प्यावरती आता अटॅकिंग बॅटिंग केली आहे ती सात सिद्दीकीने. रुपेश 6 चेंडू खाली राहिलाय. म्हणजे सात सिद्दीकीला बॉलिंग करत असताना जेव्हा पण चेंडू टप्पा राखलाय तेव्हा सात सिद्दीकीने बॅटिंग दमदार केले. हा चेंडू थोडा खाली राहिला, बॉटम साईडचा वापर केला रुपेशने. त्यामुळे हाईट जर का चेंडूवरती नसेल तर सात सिद्दीकीला खेळताना थोड्या अडचणी येत आहेत का, अशा भरपूर साऱ्या प्रश्नांचं उत्तर आहे मात्र गोलंदाजाला द्यावं लागेल. 2 बॉल 21 धावा. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. सात सिद्दीकी पहिल्या एसटी वरती आले होते. तिसरा बॉल इथून डॉट आलाय. आता मॅच मध्ये मजा येईल. 2 डॉट बॉल. सात सिद्दीकी. जसे डॉट बॉल येतील तसं फलंदाजावरती प्रेशर बनतं आणि मग त्या प्रेशर मध्ये तो एखादा रिस्की शॉट खेळू शकतो. आणि तसं क्लायमेट आता क्रिएट केलंय ते तळवडे संघाच्या रुपेश विर्लेने. 3 बॉल 21 धावा. 51चं टार्गेट आहे. बॅट वरती शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये रनआउटची चान्स होती. फेक झाली. चेंडू कलेक्शन चुकीचं झालं. स्टंपच्या मागे जाणं गरजेचं होतं. स्टंपच्या पुढे राहिला आणि इथून सिंगल देऊन रनआउटची चान्स गमावून बसलाय तो जय गणेश तळवडे. 22 धावा. अजूनही कमबॅक होऊ शकतं. क्रिकेटमध्ये असंभव असं काही नाही, कारण 2024चा वर्ल्ड कप आपण पाहिला. साऊथ आफ्रिकेच्या हेनरी क्लासेनने 4 बॉलमध्ये 4 सिक्स मारले होते अक्षर पटेलला, बापूला. आणि या ठिकाणी अनमान्य उद्योजक सुरेश शेठ काळन यांचं आगमन आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय करुणजी काळन यांचं आगमन. पण त्यानंतर 30 बॉलमध्ये 30 धावा साऊथ आफ्रिकेला करू दिल्या नव्हत्या. रुपेश 6 चेंडू, व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव. संघर्ष फार मोठा आहे आता, कारण 51 अभिद 11 दामतला पाहिजेत आणि संघाची टोटल पोहोचली आहे 23 धावा. म्हणजे अजूनही 28 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 20 बॉलमध्ये. 20 बॉल आणि 28 धावा. आता साऊथ आफ्रिका आणि इंडिया मधली T20 वर्ल्ड कपची फायनल आठवतीये. 30 बॉल 30 धावा. तिथून इंडियाचं कमबॅक होतं आणि आता रुपेश विर्लेला तसा स्पेल टाकावा लागेल. गोलंदाज रुपेश. शॉट, शॉट ऑफ दी नाईट होऊ शकेल असा शॉट आहे. जसा चेंडू आला तसा चेंडू चाललाय अगदी अगदी रिव्हर्स साइडला. षटकार. वेग किती होता. ऍक्शनला रिॲक्शन दिली ते अभित खोतने. आणि रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल हा शॉट रुपेश विर्लेचा चेंडू होता आणि अभित खोत जो स्ट्रायकर एंडला होता त्याने मात्र जसा वेगाने चेंडू आला आणि काय परफेक्ट कनेक्शन झालं. सीमा पार सिक्सर. सिक्सरने स्कोर पोहोचला 29. फक्त 22 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 19 बॉल आणि 22 धावा करायच्या आहेत टीम अभिद 11 खोतला. दामट टीमला अभिद 11 दामट टीमला अभिद खोत 11 दामट टीमला.
काय बॅटिंगचा फ्लो आहे अभित. मी म्हटलं ना आधीच जेव्हा मॅच सुरू झाली, यावर्षी जर इन्फॉर्म बॅटर कोण असतील अभित 11 दामतचे, तर अफजल टिवाले, अभित खोत आणि 7 सिद्दीकी, या 3 फलंदाजांना आउट करणं म्हणजे जयगणे तडवलेला मॅच मध्ये घेऊन येण्यासारखं आहे. पण पहिली विकेट कमावली, पण या 2 फलंदाजांनी थोडं त्रस्त केलंय बॉलरला. आणि जास्त काळ जर अशी परिस्थिती राहिली तर सामना किमान 5वं षटक येण्याच्या आतमध्येच. अभित 11 दामत आणि विकेट आणि डॉट बॉल नितांत गरज आहे आता जयगणे तळवलेला. आणि त्या विकेटसाठी ट्रॅप बनवावा लागेल आणि प्लॅन मध्ये फसवावा लागेल एक तरी फलंदाजाला. शेवटचा बॉल रुपेश बिर्लेचा, समोर अभित. फुल टॉस होता. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती झाली. पॉवर प्ले कंप्लीट. 2 ओव्हर मध्ये दामट टीमचा स्कोर झालेला आहे 29. 18 बॉल मध्ये धावा पाहिजे त्या 22. रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमचा तिसरे अंपायर या ठिकाणी चेकिंग साठी येतील. या ठिकाणी वैष्णवी कंस्ट्रक्शनचे ओनर माननीय डायरेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादाला विनंती करतो या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. पाहुण्यांना विनंती करतो आपण गॅलरी कक्षामध्ये जर बसला तर खूप होईल, कारण पाहुण्यांसाठी एक चांगलं स्टेज या ठिकाणी. दादा या आपण गॅलरी कक्षामध्ये बसायचे. तर दादांना विनंती करतो डायरेक्टर सर या आपण या ठिकाणी आपण पाहतोय. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. ओव्हर कंप्लीट आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 22 धावसंख्येची गरज असेल. 18 बॉल 22. खरं तर डिक्सल टीमचे विकी पाटील स्टेजच्या अगदी समोर आहेत, कारण दामत नाईट टुर्नामेंटमधली मॅच आठवतीये. 30 बॉल 34 धावा डिक्सल टीमने वाचवल्या होत्या आणि विकी पाटील यांनी 2 ओव्हरचा स्पेल टाकला होता आणि तिथे मात्र आपल्या संघाला विजयाची 100% खात्री देणारं षटक होतं ते विकी पाटीलचं. म्हणजे 30 बॉल 34 धावा डिफेन्स करणं. डिक्सल संघाचा जर स्ट्रॉंग बाजू जर पाहिली ना तर बॉलिंग. आणि डिक्सल टीम सध्या सर्व प्लेयर आज मॅच मध्ये खेळतायत. येणारे 18 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. जयगणे तळवडे, संदीप हजारे, अप्पा आलेत. आता कमाल करावी लागेल. 7 सिद्दीकी आणि अभित खोतला थांबवण्यासाठी अनुभवी गोलंदाजाकडे चेंडू सोपवलाय आणि संदीप हजारे एक नवी स्ट्रॅटेजी घेऊन नक्कीच आप्पा मैदानाच्या आतमध्ये असेल, कारण इथून त्याला आप्पाला माहिती आहे की जर का एखादी 1-2 विकेट जर कमावल्या तर अभित 11 दामतला आपल्याला बॅकफुटवर ढकलत आहे. चला वेळ घेऊ नका, अतिरिक्त वेळ जाणार नाही. 18 बॉल 22चं टार्गेट. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅट ब्रश आहे. फर्स्ट स्लिपला चेंडू अडवता आलेला नाहीये. दुसरा खेळाडू पाठलाग करत होता पण चेंडू चाललाय सीमा पार. टीम दामतचा चौकार. सतरा बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 17 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. जिथून चौकार थांबवायचे, विकेट घ्यायची आहे, अशा सिच्युएशन मध्ये बाउंड्रीज येत आहेत, त्या बाउंड्रीजला थांबवायचे. संदीप हजारे, अप्पा बॉलिंग मार्क वरती. शॉट हवेत आहे. विकेटची चान्स आहे. कॅच ड्रॉप. आधी मन बनवलं नव्हतं कॅच साठी समीरने. 2 धावा आल्या. विकेट मिळवणं अत्यंत गरजेचं झालंय, कारण परिस्थिती अजूनही आवाक्यात आहे. येणारे 16 बॉल आहेत आणि विजयासाठी गरज आहे मॅच मध्ये 16 धावांची. बॉल आणि रन्स आता समान झालेत. 16 बॉल 16 धावा. आता इथून विकेट कमावल्या, डॉट बॉल आले तरच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. आणि इथून 7 सिद्दीकीचा फटका लॉंग ऑन कडे. नवनाथ विरले. मॅचची कहाणी बदलू शकते. जयगणे तळवडेसाठी देखील क्रिकेट असा खेळ आहे ना, जिथे काल वाकस टीमने अरवण टीमला 18 मध्ये 14 धावा करण्यासाठी देखील 17वा चेंडू आणला. हे क्रिकेट आहे. त्यामुळे इथून 15 बॉल 15 आहेत. एक कॅच ड्रॉप झाली भगवानची आणि तिथून मॅच बदलली. तसंच तलवडे टीमला प्रत्येक मिळणाऱ्या संधीला पकडावा लागेल, कारण जर का त्यांनी कॅचेस पकडल्या तर मॅच त्यांना पकडता येईल. 15 बॉल 15ची गरज आहे. 7 सिद्दीकी, अभित खोत, समोर संदीप हजारे. मन बनवलं होतं, शॉट आला नाही, शरीराला स्पर्श करत. इथे पुन्हा सिंगल. अशा धावा वाचवाव्या लागतील जयगणे तडवलेला. 14 बॉल 14. जेव्हा आता रन्स कमी झालेत ना, तेव्हा आता फलंदाजांवरती प्रेशर जास्त आहे
की 14 बॉलमध्ये जर 14 आम्हाला झाल्या नाही तर मग काय होईल. त्यामुळे आता बॉलिंग करणाऱ्या टीमकडे थोडासा कॉन्फिडन्स नक्कीच आहे, कारण 14 मध्ये 14 आम्ही वाचवू शकतो का, समोरच्या टीमला शेवटपर्यंत टफ फाईट देऊ शकतो का. रिव्हर्स खेळायचं होतं, इथे बघायचं पंचांकडे डिमांड जरूर आहे. डॉट बॉल. 13 बॉल आता 14 धावांची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बाउंड्री झाल्या, पण त्यानंतर आता संदीप हजारे मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला पुनरागमन करून देतोय. 13 मध्ये 14 धावांची आता इथून गरज आहे. होऊ शकेल बदल होऊ शकेल, कारण बॅट्समन सध्या विजयाच्या दिशेने घोडदौड त्यांची सुरू आहे. समोर संदीप आहे. शॉट पूर्ण ताकदीने झोकलाय, सीमारेखा पार. 7 सिद्दीकीची पॉवर हिटरचा षटकार. नाईट टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदा एकमेकांच्या समोर असतील यशोदीप डिक्सळ आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन जय भवानी अंतराळ वरेडी. पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट मध्ये एकमेकांच्या समोर असतील, त्यामुळे ती मॅच पाहणं एक उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि बरेचसे पाठीराखे अंतराळ वरेडीवरून आलेले आहेत, डिक्सळवरून आलेले आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत. आणि 12 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे, कारण ही लढाई आता जय गणेश तळवडे संघासाठी खरं तर चेंडू जास्त आणि धावा कमी अशी राहिलेली आहे, पण जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. मी पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन अशी जिद्द, चिकाटी आणि हिम्मत ही तळवडे टीमला दाखवावी लागेल. कारण अभिद 11 दामत संघ सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 12 बॉलमध्ये फक्त 8 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. रुपेश विरले आलेत. 12 बॉल 8. समोर अभिद खोत. पहिलाच बॉल, अभिदचा शॉट हवेत आहे, पकडली कॅच, विकेट आली आहे. ट्विस्ट निर्माण होईल का आणि तो चमत्कार घडेल का हे बघायचं. 11 बॉल 8 धावा. कारण या मैदानावरती जय गणेश तळवडे जेव्हा पण खेळलाय, डे स्पर्धा खेळलाय, नाईट स्पर्धा खेळलाय, पण त्या प्रत्येक स्पर्धामध्ये क्वालिफायची मॅच बघितलेली आहे या टीमने. पण इथे पहिल्या राऊंडमध्ये अभिद 11 दामट टीमच्या विरोधात सध्या संघर्ष अजून सुरू आहे आणि पुन्हा उठेन आणि पुढा लढेन या परिस्थितीमध्ये आता मॅच येऊन पोहोचली आहे. मुझक्कीर मौलाना मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 11 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. पण आता बघायचं, योगेश हजारे, सुधीर कहारे, पद्माकरजी क्षीरसागर, महेश पेमारे, चौघांमध्ये प्रचंड चर्चा आहे की कोणता संघ इथे बाजी मारेल. कारण जेव्हा स्कोर कमी येतो ना, तेव्हा प्रेक्षकांमध्ये, पाहुण्यांमध्ये चर्चा रंगतात. कारण एरवी ते जेव्हा स्कोर जास्त होतो तेव्हा ते मॅचची मजा घेतात, पण आता त्यांचं काउंटिंग आहे. 11 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. बघायचं आता 11 बॉल 8 धावा, विकेट आली आहे, एक ब्रेक थ्रू मिळालाय. त्यामुळे आता स्टेज पूर्णपणे सेट झालंय की या स्टेजवरून मॅच आपल्याला खेचता येईल का. कारण ज्या पद्धतीने एखादी मगर एखादा शिकार पकडते, तसं या 2 फलंदाजांनी मॅच पकडून ठेवली होती. पण आता पुन्हा एकदा रुपेश विर्लेने विकेट घेऊन थोडासा ट्विस्ट निर्माण केला. समोर खेळाडू, एका धाव्याचा संघर्ष थांबवावा लागेल, पण बघायचं आता इथून डायरेक्ट हिट झालेली नाहीये. बॅटरच्या शरीराला हा चेंडू लागला. 10 बॉल 8. अशा एकेका धावेसाठी झुंजवावं लागेल फलंदाजांना, तरच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. 10 बॉल 7 धावांची गरज आहे. चमत्कार होऊ शकतो. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची स्पर्धा, दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन आपल्या वडिलांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. आणि नारायणदादा काळन ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करणारे पिंपलोली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. आज खरं तर त्यांच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देण्यासाठी अनिल शेठ काळन आणि उपसरपंच सुभाजी काळन यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा. 10 बॉल 7 धावांची गरज आहे. रुपेश विर्ले ऑन बॉलिंग मार्क. समोर ड्राईव्ह केलंय, खेळाडू पुढून आले, पहिली सिंगल घेतली आहे, दुसरी पासून
थांबवतील का आणि थांबवलंय. आता सिंगलचा गेम आहे कारण 9 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. मॅच काही घडू शकेल. 9 बॉल 6, 7 सिद्दीकी, मुझक्किर मौलाना मोठ्या स्टेजचे प्लेयर आहेत, पण त्यांनाही माहिती आहे की जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा सामना बदलायला वेळ लागत नाही आणि 9 बॉलमध्ये रन्स वाचवायच्यात फक्त 6. आक्रमक फिल्डिंग सेट केले जिथून एक धावही समोरच्या टीमला द्यायची नाही असा जणू काही मनसुबा बनवलाय. पण आता मुझक्किर मौलाना एक षटकार फक्त ही मॅच जिंकून देऊ शकतो दामट टीमला आणि त्यासाठी त्याला प्रयत्न करायचे. शॉट मुझक्किरचा हवेत आहे. पॉइंटकडे चेंडू, खेळाडू पोहोचला. एक सिंगल. पुन्हा एकदा मॅच आता दोन्ही बाजूने 8 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. 51 हव्या होत्या तेव्हा इतक्या वेगाने अभिद 11 दामट संघ पोहोचला की आता कमी धावसंख्येसाठी त्यांना थेंबे थेंबे तळे साचे अशा परिस्थितीने बॅटिंग करायचे कारण येणारे 8 बॉल जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग 5 धावसंख्येची गरज आहे. स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाड्याचं हे मैदान आणि या मैदानावरती पुन्हा एकदा जय गणेश तळवडे कमी धावसंख्येचा बचाव करेल का 8 बॉलमध्ये हे बघायचंय. गोलंदाज तयार. समोर 7 सिद्दीकी. शॉट 7 सिद्दीकीचा आणि इथून मिड ऑफच्या हाताला स्पर्श करत हा चेंडू पुढे गेला. लॉंग ऑफ कडे चेंडू. 2 धावा. ही कॅच व्हायला हवी होती का? परिस्थितीमध्ये ही कॅच मॅचला घेऊन आली असती आणि 2 धावा गेल्या. कॅचही गेल्या. अक्षय धुळे होता, त्याने प्रयत्न केले पण हाताला स्पर्श करत चेंडू पुढे गेला. 2 धावा आल्या. आता 3 धावांची गरज आहे 7 बॉलमध्ये. 7 बॉल 3 धावा. रुपेश विरले हा चेंडू डॉट काढावा लागेल कारण मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकते. 7 बॉल 3. हलक्या हाताने फक्त डेलिकेट टच दिलाय. एक सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 7 सिद्दीकीने 2 धावांची आता गरज आहे. 6 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. इथून 6 बॉलमध्ये 2 धावा म्हणजे जेव्हा 12 मध्ये 8 पाहिजे होत्या फक्त 6 धावांची ओव्हर टाकली. त्यातही जर 2 धावा जर ती कॅच झाली असती तर म्हणजे आणखी 2-3 धावा वाचल्या असत्या. पण आता 6 मध्ये 2. 7 सिद्दीकी सध्या नॉट आऊट बॅटिंग करतोय आणि नॉट आऊट बॅटिंग करत असताना त्याने जबाबदारी घेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. त्याला माहिती आहे की जर का मुझक्किरकडे स्ट्राईक गेली सुरुवातीचे 1-2 बॉल डॉट आले विकेट आली तर प्रेशर आपल्यावरती येईल. त्यामुळे प्रेशर इथून न घेता 7 सिद्दीकी विथ कॉन्फिडन्स बॅटिंग करतो अभिद 11 धामासाठी. चला वेळ घेऊ नका कारण 7:15 मॅच सुरू झाली. 8:14 म्हणजे 1-2 मिनटं बरोबर आपण त्या मॅचच्या अगदी समीप आहे, टाईमच्या समीप आहेत. यानंतर डिक्सळ आणि आंथरडवडी दोन्ही टीम रेडी होत आहेत. पहिल्यांदा नाईट टुर्नामेंटमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या समोर असतील. दोन्ही टीमला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पण सध्या 6 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. रोहित सावंत टीम रेडी होते आणि 6 बॉल 2ची गरज आहे. समीर, खरं तर समीरच्या बॉलिंगवरती पॉवर प्लेमध्ये नेहमी विश्वास होता तळवडेला. आता रोहित शर्माने जसा पहिल्यांदा आशिया कपमध्ये अर्शदीप सिंगला शेवटच्या ओव्हरमध्ये वापरला तसा वापर सध्या तळवडे संघ समीर या बॉलरचा करते. फक्त वाचवायच्या 2 धावा. फिल्डिंग सेट झाली आहे. 6 मध्ये 2 वाचवायच्यात. जर काही मिसफिल्ड झाल्या नसत्या, कॅचेस पकडल्या असत्या, 2च्या ऐवजी इथून 9-10 धावा जर असत्या ना तर मग पूर्णपणे ही मॅच रफ अँड टफच होते. पण तरी देखील इतका विकेट घालवल्या. कॅच 1-2 कॅचेस गेल्या, रनआउटच्या संधी गेल्या. त्यानंतर मॅच इथूनही आता क्रिकेट आहे. 6 मध्ये 2 जिंकण्याची जिद्द ठेवावीच लागेल. आक्रमक फिल्डिंग सेट केली आहे आणि समीरकडे पहिला चेंडू. समोर 7 सिद्दीकी. विनिंग शॉट 7 सिद्दीकीचा आणि वेल प्लेड 7. 18 बॉलमध्ये 43 धावसंख्येची इनिंग साकारून या मॅचचा ठरलाय विनिंग टीमचा ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. 18 बॉल 43 रनचं टार्गेट आहे. ते मात्र 18 बॉलमध्ये 43 करून हे टार्गेट चेस केलं. तो 7 सिद्दीकी ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर या ठिकाणी आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे जाऊया. मी विनंती करेल स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल